PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथील नालंदा बुद्ध विहार संघर्ष नगर सिडको मुकुंदवाडी या ठिकाणी पूजनीय भदंत कुलीन पुत्र विश्वहुजी थेरो यांनी धम्मपद अट्टकथा या ग्रंथाचं वाचन करून धम्मोपदेश केला। मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी पूर्णत्वाला प्राप्त करण्यासाठी सहायक असणारे धर्म 10 पारामिता सविस्तर रूपाने शिकून धम्म प्रबोधन केलं। या कालावधीमध्ये बौद्ध धम्म संस्कृतीला अनुसरून आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या वर्षावासाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये नालंदा बुद्ध विहार संघर्ष नगर इंटू सिडको मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर मधील श्रद्धावान उपासक उपस्थित यांनी या ग्रंथाचे श्रवण केलं। भंतजीने त्रिरत्न वंदना, पुष्पपूजा, धूपपूजा, प्रदीप पूजा, सुक्त पठण, धम्मचक्र प्रवर्तन, सुक्त विपश्यना, ध्यान साधना तसेच उपवसत शिलाचे महत्त्व सांगून धम्माप्रती श्रद्धा निर्माण करण्याचे महत्त्वाचं कार्य केलं। या ग्रंथाचं वाचन समारोप म्हणून पूज्यनीय भिक्खू संघास भोजनदान, चिवरदान, अष्टपरिष्कार दान व अर्थदान देऊन भिक्खू संघाच्या धम्मोपदेशाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पूज्यनीय कुलीन पुत्र वेस्सुबुजी यांचा कठीण चिवरदान कार्यक्रमही घेण्यात आला होता आणि सोबतच वर्षावासाच्या निमित्तानं श्रद्धावान उपासक उपासिकांनी बुद्ध धम्माच्या अष्टांगिक मार्गाचे पंचशील मार्गाचे पालन करण्याचे धडेही अंगीकृत केले। यामध्ये उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, श्रद्धावान उपासक, आयोजक अण्णाराव जाधव, दिलीप गजानन सर, किसन गणराज सर, विश्वनाथ जाधव सर, आसुराज खंडारे सर, रामाभिसे सर, बाळासाहेब ओगळे आणि विला सपकाळ यांनी विशेष प्रयत्न करून हा कार्यक्रम संपन्न केला। जनमत न्यूज करता दिलीप वरगट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।